नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत. येत्या काही तासांमध्ये कदाचित आचारसंहिता जाहीर होईल. निवडणुकीचे जो कार्यक्रम आहे तो सुद्धा जाहीर होईल आणि त्यानंतर अर्थातच खऱ्या अर्थाने सगळे पक्ष जे आहेत ते आपापल्या प्रचाराला लागतील. वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारसभा होताना आपल्याला पाहायला मिळतील. पण आत्ता जे दसऱ्याला ज्या सभा झाल्या, विशेषतः शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सभा झाली, तर आझाद मैदानमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सभा झाली. या सभा ज्या आहेत त्याच्याकडे लोकांचं लक्ष होतं. प्रामुख्याने त्यातले प्रमुख नेते जे आहेत ते नेमकं काय बोलत आहेत याकडे लोकांचं लक्ष होतं. उद्धव ठाकरेंना काय म्हणायचे, एकनाथ शिंदेंना काय म्हणायचे, त्यांच्या पक्षातल्या इतर नेत्यांना काय म्हणायचे याकडे लोकांचं लक्ष असतं. आणि वारंवार आपण जेव्हा या सगळ्या सभा पाहतो तेव्हा काही ठराविक वक्ते जे आहेत त्यांच्याकडे आपलं लक्ष असतं. विशेषतः राज ठाकरे यांची जेव्हा सभा असते तेव्हा राज ठाकरे हे वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांवर म्हणा किंवा त्यांच्या धोरणांवर एक व्यंगात्मक पद्धतीने भाष्य करत असतात. त्याच्यावर नेमकं ते बोट ठेवतात. त्यांचं एक निरीक्षण जे आहे ते वेगळ्या प्रकारचं असतं. वेगळ्या प्रकारची भाषा ते वापरतात आणि त्यांचा स्वतःचा एक आवाज जो आहे तो सुद्धा लोकांना पसंत असतो. त्यामुळे राज ठाकरे यांचं भाषण जे आहे ते लोकांना एका वेगळ्या पद्धतीने नेहमीच बघायला आवडतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण आजकाल आपण पाहतोय की ते मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये टोमण्यांचा वापर करतात. संजय राऊत यांच्या भाषणामध्ये कुठेतरी संपादकीय टच जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. तिकडे फडणवीस जे आहेत ते अभ्यासू भाषण करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर ही सगळी नेते मंडळी भाषण करताना आपण जेव्हा पाहतो तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने सगळे पुरुष नेते जे आहेत ते आपल्याला समोर दिसून येतात आणि ते आपापल्या पद्धतीने आपले विचार मांडत असतात. एकनाथ शिंदे हे आत्ता मुख्यमंत्री झाले त्यानंतर आपण त्यांची भाषणं मोठ्या प्रमाणावर ऐकतोय. नाही तर यापूर्वी एक मंत्री असताना ते अशा पद्धतीने भाषण करतात का याविषयीसुद्धा माहिती नव्हतं. पण जेव्हा ते प्रथम मुख्यमंत्री झाले आणि पहिल्यांदा अधिवेशनामध्ये बोलले तेव्हा स्वतः नरेंद्र मोदी यांनीसुद्धा त्यांचं कौतुक केलं होतं. तर ते असे प्रत्येकामधले एक एक गुण, प्रत्येकामधली वैशिष्ट्य, त्यांच्यातले जे काही कमी जास्त जे गुण असतील हे सगळे आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्या निवडणुकीच्या आता पुढच्या प्रचाराच्या काळामध्ये हे सगळं पाहायला मिळणार आहे. पण प्रामुख्याने जर या भाषणांकडे पाहिलं तर त्याच्यामध्ये महिला ज्या प्रवक्त्या आहेत किंवा महिला भाषण करणाऱ्या ज्या नेत्या असतील त्यांची संख्या मात्र फार कमी दिसून येते. ज्या आक्रमकपणे बोलल्या पाहिजेत किंवा ज्या पद्धतीने लोकांना एक पसंतीस उतरल्या पाहिजेत अशा पद्धतीची महिलांची भाषणं जे ते फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानुसार जेव्हा एकनाथ शिंदे आमदारांचं वेगळे झाले त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये सुषमा अंधारे यांचा समावेश करण्यात आला. त्यांना शिवबंधन बांधण्यात आलं, उपनेतेपद त्यांना देण्यात आलं. सुषमा अंधारेंच्या वाटचालीकडे जर आपण पाहिलं तर सुषमा अंधारे या मूळच्या काही शिवसैनिक नाहीत. ज्या वेळेला सुरुवातीला त्या वेगवेगळ्या संस्थांमधून काम करत होत्या किंवा वेगवेगळ्या विचारधारेच्या माध्यमातून लोकांसमोर जात होत्या त्यावेळेला आपण पाहिलं त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केलेली आहे. त्याचे व्हिडिओ अजूनही व्हायरल होत असतात आणि त्यानुसार त्यांच्यावर टीकाही होत असते. त्याचबरोबर देवी देवतांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी नेहमीच टिंगलटवाळी केलेली आहे. त्याविषयी सुद्धा त्यांचे जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल होत असतात. त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी राहिलेली आहे. आणि तरी देखील त्यांचा उद्धव ठाकरे गटामध्ये जेव्हा प्रवेश करण्यात आला त्यावेळेलाही टीका झाली की उद्धव ठाकरेंवर इतकी जहरी टीका केल्यानंतर किंवा आदित्य ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करून हिंदुत्व किंवा हिंदुत्ववाद्यांवर म्हणा किंवा हिंदू देवी देवतांवर टीका करूनही त्यांचा प्रवेश कसा काय उद्धव ठाकरे यांच्या पक्षात झाला याविषयी लोकांच्या मनात एक प्रश्न होता. पण तिकडे ज्योती वाघमारे जे आहेत यांची अशी कोणती पार्श्वभूमी नाही. अर्थात त्यांनी त्यांची भाषणं जी आहेत ती कदाचित चर्चेत राहिली असतील पण एका राजकीय पक्षाचा किंवा राजकीय भूमिका घेऊन किंवा हिंदुत्ववादासंदर्भात अशी काही भाषणं त्यांची गाजलेली नाही. त्यामुळे पहिलंच हा त्यांचा प्रयत्न होता की एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश करणं आणि
त्या पक्षाची बाजू मांडणं हाच त्यांचा एक प्लस पॉइंट होता. त्यामुळे त्यांची सुरुवात आहे. पण सुषमा अंधारेंना एक पार्श्वभूमी होती आणि ती अर्थात आत्ताचे जे काही ज्या पक्षात आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या त्यांच्यावर टीका करण्याची पार्श्वभूमी असून सुद्धा त्या पक्षात आल्यात आणि आता त्यांची ते बाजू मांडतायत. त्यामुळे हा या दोन महिला ज्या आहेत त्यांच्यामधला फरक दिसून येतो आणि त्यानुसार त्यांची तुलना जे ते लोक करतात. आणि त्यानंतर आपण पाहतोय की सुषमा अंधारे ज्या पद्धतीने भाषण करतात तर त्या एका वेगळा प्रभाव जो आहे ते पाडण्याचा प्रयत्न करत असतात. अर्थात त्यांचं भाषण जे आहे त्याच्यामध्ये एक नाटकीपणा असतो, एक प्रकारचा लाडिकपणा आणण्याचा ते प्रयत्न करतात. कधी दादा म्हणतात, कोणाला कधी भाऊ म्हणतात आणि अशा पद्धतीने त्या आपले विचार जे आहेत ते मांडत असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शाहू फुले आंबेडकर किंवा बहुजन यांचा ही जी विचारधारा आहे ती मांडण्याचा त्यांचा प्रामुख्याने प्रयत्न असतो. तर आता जेव्हा सुषमा अंधारेंचा या पक्षामध्ये प्रवेश झाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये, त्यावेळेला संजय राऊत हे तुरुंगात होते आणि त्यावेळेला सुषमा अंधारे अचानक त्यांचा प्रभाव पडायला लागला आणि त्यानंतर आजतागायत आपण पाहतोय की सुषमा अंधारेंचं एक वेगळ्या पद्धतीचं भाषण होत असतं आणि त्यातून त्यांनी निश्चितपणे एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न वारंवार केलेला आहे. पण आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने एका महिला प्रवक्त्या म्हणता येईल आपण की ज्यांचा त्याच्यात प्रवेश झाला आणि त्यानंतर त्यांची भाषणं जी आहेत ती गाजू लागलेली आहेत, त्यांची भाषणं जी आहेत ती चर्चेत येऊ लागलेली आहेत, त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत किंवा त्याचे रील्स आहेत ते व्हायरल होतात. आणि त्या प्रवक्त्या म्हणजे ज्योती वाघमारे. तर ज्योती वाघमारे यांची भाषणं जेव्हा पहिलं भाषण त्यांचं झालं होतं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं जे मेळावा होता त्यावेळेला ते भाषण गाजलं होतं, त्याचंही भरपूर कौतुक झालं होतं की एक महिला अशा पद्धतीने आक्रमक बोलू शकते. आणि ज्योती वाघमारे यांना पक्षात घेतल्यानंतर आता त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला एक जोरदार प्रत्युत्तर देणारी व्यक्ती किंवा एक नेता जो आहे तो एकनाथ शिंदेंना मिळाला अशा पद्धतीने एक तुलना होऊ लागली. तर त्यामुळे ज्योती वाघमारे एकीकडे आणि दुसरीकडे सुषमा अंधारे अशा पद्धतीचं युद्ध जे आहे ते आता आपल्या येत्या काळामध्ये पाहायला मिळू शकतं. ज्योती वाघमारे यांनी आपण पाहिलं अनेक वेळेला त्या भाषणं करत असतात, पत्रकार परिषदा घेतात किंवा स्वतः व्हिडिओ बनवतात. त्याच्यामध्ये त्यांनी काही नवीन शब्दसुद्धा कॉईन केलेले आहेत. त्याच्यामध्ये मग उद्धव ठाकरे हे म्हणण्यापेक्षा उद्धव वाकरे हा शब्द त्यांनी आणला आणि त्यातून तो खूप सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्याचा किंवा त्याची खूप चर्चा होते, तो अनेक ठिकाणी वापरला जातोय हा शब्द, हे आपण पाहतो. आत्तासुद्धा जे भाषण आझाद मैदानावर झालं दादर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने, तर त्यावेळेला आपण पाहिलं की त्याच्यातही त्यांनी नाचरे मोरा उद्धवच्या पोरा अशा पद्धतीचा एक शब्दप्रयोग त्याच्यात केला, तोही लोकप्रिय झाला. तर वेगळे शब्दप्रयोग आणणं, वेगळे शब्दांचा उपयोग करणं, रटाळ भाषण न करता आक्रमक भाषण करणं, त्याच्यामध्ये कवितांचा वापर करणं, शेरोशायरीचा वापर करणं, हे आजकालच्या याच्यामध्ये लोकांना आवडतं आणि ते जी व्यक्ती चांगल्या पद्धतीने करू शकते त्याला लोक पसंती देतात. आणि त्याच्यात विशेषतः महिलांची संख्या फार कमी आहे. शिवसेना जेव्हा एकसंध होती तेव्हा नीलम गोरे असतील किंवा किशोरी पेडणेकर आहेत किंवा विशाखा राऊत आहेत, तर ही भाषण करणाऱ्या महिला होत्या. पण जो आक्रमकपणा आज आपण पाहतो, सुषमा अंधारे असतील किंवा ज्योती वाघमारे असतील, तर यांच्यामधला आक्रमकपणा हा थोडा वेगळ्या धाटणीचा आहे आणि वेगळा स्तर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यात. त्यामुळे येत्या काळामध्ये ज्या आता प्रचारसभा होतील त्याच्यामध्ये हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे हे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतात आपण पाहतोच आहोत, किंवा राज ठाकरे वेगवेगळ्या पक्षांवर आरोप करताना आपण पाहतोच आहोत, किंवा तिकडे शरद पवार असतील. शरद पवार अर्थातच मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांना तर अनेक वर्षाचा अनुभव आहे, पण त्यांच्या पक्षातले सुद्धा अनेक नेते जसे सुप्रिया सुळे आरोप करतात. पण सुप्रिया सुळेंचा जे भाषण असतं त्याच्या तुलनेमध्ये सुषमा अंधारे किंवा ज्योती वाघमारे यांची भाषणं जी आहेत ती वेगळ्या प्रकारची आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे शब्दप्रयोग केल्यामुळे लोकांना ती आवडत असतात. तर त्यामुळे या येत्या काळामध्ये जेव्हा या प्रचारसभा अधिक रंगत जातील तसतसं सुषमा अंधारे आणि ज्योती वाघमारे यांच्यामधलं हे युद्ध जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्याच्यात शेरात सव्वा शेर कोण होतो हे पाहणं निश्चितपणे औत्सुक्याचं असेल. तेव्हा ज्योती वाघमारे यांचा उदय होईपर्यंत सुषमा अंधारे हे एक चांगलं अस्त्र उद्धव ठाकरेंकडे होतं, पण आता त्याला उत्तर देणारं अस्त्र जे आहे ते एकनाथ शिंदेंकडे सुद्धा आहे. त्यामुळे ही एक चांगली जी लढाई जी आहे किंवा हा जो संघर्ष आहे हा आपल्याला या पातळीवर इथे पाहायला मिळू शकेल. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा
आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.